सध्या सातारा जिल्ह्यामध्ये मोठ्या राजकीय घडामोडी सुरू आहेत. सर्वात महत्त्वाची घडामोड म्हणजे विधानसभा निवडणूक तर आहेच, मात्र लोकसभेची पोटनिवडणूक लागणार आहे. आणि या पोटनिवडणुकीमध्ये आता नुकतेच भाजपमध्ये आलेले उदयनराजे भोसले हे भाजप महायुतीचे उमेदवार असणार आहेत. आणि त्यांच्या समोर उमेदवार कोण असणार याची चाचपणी सुरू आहे. बने चाहे दुश्मन जमाना हमारा सलामत रहे दोस्ताना हमारा. छत्रपती उदयनराजे महाराज एक मुक्त विद्यापीठ आहे. या विद्यापीठाचे स्टॅट्यूट ते स्वतः लिहितात, त्याचे नियम ते स्वतः तयार करतात आणि त्या नियमाची अंमलबजावणी तेच करतात. आणि त्यांच्या नियमाचं जे पालन करणार नाही त्यांना शासनही तेच करतात. 2 दिवसामध्ये आता शरद पवार यांचा सातारा जिल्हा दौरा सुरू होतोय. या दौऱ्यामध्ये निश्चित होणार आहे की कोण उमेदवार असेल. सध्या उदयनराजे भोसले यांना पराभूत करण्यासाठी प्रमुख नाव समोर येत आहे, ते म्हणजे सिक्कीमचे माजी राज्यपाल आणि माजी खासदार श्रीनिवास पाटील यांचं. श्रीनिवास पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं काही राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे. याचबरोबर राष्ट्रवादीच्या गोटातून सुद्धा माहिती येते की श्रीनिवास पाटील हेच उमेदवार हवेत. त्याला कारण तसंच आहे, कारण विधानसभेची निवडणूक आहे. प्रत्येकाला 2 मतं देण्याचा अधिकार राहणार आहे, एक लोकसभेला एक विधानसभेला. यामुळं विधानसभेच्या जर जागा जिंकायच्या असतील राष्ट्रवादी आणि काँग्रेसला, तर लोकसभेचा उमेदवार हा देखील भक्कम असला पाहिजे, चांगला वजनदार असला पाहिजे. पहिलं नाव येतं आहे श्रीनिवास पाटील साहेबांचं. त्यानंतर दुसऱ्या नावाची चर्चा आहे ती म्हणजे सारंग बाबा पाटलांची. तिसरी चर्चा आहे सुनील माने यांची. आणि चौथी चर्चा आहे लक्ष्मणराव पाटील यांचे सुपुत्र नितीन काका पाटील यांचं देखील नाव समोर येत आहे. काही दिवसापूर्वी शरद पवार यांनी पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली लोकसभेला इच्छुक आहात का म्हणून. मात्र पृथ्वीराज चव्हाण यांनी नकार दिलेला आहे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी. यामुळं सध्या श्रीनिवास पाटील यांचं नाव प्रचंड चर्चेत येत आहे. श्रीनिवास पाटील हे जर उमेदवार असतील तर उदयनराजे यांच्या समोरचा धोका नक्कीच मोठा आहे. कारण श्रीनिवास पाटील हे 1999 साली त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा मोठ्या फरकानं पराभव केला होता. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये 2004 साली जी लोकसभा निवडणूक झाली, यावेळीसुद्धा त्यांनी वसंतराव मानकुमरे यांचा मोठ्या फरकानं पराभव केला होता. आणि त्यानंतरच्या काळात देखील श्रीनिवास पाटील हे राष्ट्रवादीमध्ये सक्रिय आहेत. ते शरद पवार यांचे बालमित्र आहेत. याचबरोबर सिक्कीमचे राज्यपाल म्हणून केलेलं त्यांनी काम आणि सध्याच्या ज्या घडामोडी चालू आहेत, उदयनराजेच्या विरोधातल्या ज्या घडामोडी चालू आहेत, त्या संदर्भात उदयनराजे भोसले यांना श्रीनिवास पाटील जर समोर उमेदवार असतील तर मोठा धोका होऊ शकतो. किंबहुना 3 मतदारसंघात मोठं मताधिक्य हे श्रीनिवास पाटील यांना मिळू शकतं. कराड दक्षिण, कराड उत्तर आणि पाटण या 3 मतदारसंघामध्ये उदयनराजेंच्या विरोधात सध्या आक्रोश पाहायला मिळतो आहे. कारण उदयनराजे भोसले हे पहिल्यापासून राष्ट्रवादीचे उमेदवार होते. अचानक 3-4 महिन्यापूर्वी आता निवडणूक झाली, त्यांनी भाजपमध्ये नंतर प्रवेश केला, राजीनामा दिला. आणि या घडामोडीमुळं सुरुवातीपासून शिवसेना नाराज आहेच उदयनराजेंच्या भोसलेंच्यावर, मात्र भाजपमधले सुद्धा एक गट उदयनराजेंच्याबद्दल नाराज आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, RPI याचबरोबर गेल्या निवडणुकीमध्ये जी मुस्लिम मतं जी पडली उदयनराजे भोसलेंना, एक गट्टा मतदान जे मुस्लिम मतदान झालं उदयनराजे भोसलेंना, ते यावेळी होणार नाही असं चिन्ह दिसतंय. कारण या सर्वांनी एकत्र मिळून जर मोठ बांधली तर श्रीनिवास पाटील यांच्यासारखा उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येऊ शकतो. म्हणजेच उदयनराजे भोसले यांना मोठी अडचण होऊ शकते. मुद्दा नंबर 2 असा आहे की विधानसभा निवडणूक सध्या आहे. विधानसभा निवडणुकीमुळं या श्रीनिवास पाटील साहेबांच्या या उमेदवारीमुळं पाटणमध्ये, कराड दक्षिण आणि कराड उत्तरमध्ये फायदा होऊ शकतो, हे एवढं मात्र नक्की आहे. त्यानंतर जर उदयनराजे भोसले यांच्या विरोधात दुसरा उमेदवार कोण जर दिला तर ही निवडणूक उदयनराजे भोसले यांच्यासाठी खूप सोपी जाईल, एवढं मात्र नक्की आहे. आणि आत्ताच्या ज्या चालू घडामोडी ज्या दिसत आहेत, एकंदरीत शरद पवार हे श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी देण्यासाठी अनुकूल असल्याचं मत अनेक राष्ट्रवादीच्या सुद्धा नेत्यांनी व्यक्त केलेलं आहे. यामुळं सध्याच्या परिस्थितीला उदयनराजे भोसले यांच्यासमोर जर श्रीनिवास पाटील हे उमेदवार असतील तर मोठी अडचण निर्माण होऊ शकते,
एवढं मात्र नक्की. आगामी काळात बऱ्याच घडामोडी घडणार आहेत ह्यात 1 ते 2 दिवसामध्ये, कारण शरद पवार यांचा दौरा आहे सातारा जिल्ह्यात. यावेळी सर्व आमदारांना एकत्र घेऊन हा निर्णय शरद पवार घेण्याची शक्यता आहे आणि यासाठी या निवडणुकीसाठी श्रीनिवास पाटील स्वतःसुद्धा इच्छुक आहेत. कारण ते जरी मीडियासमोर बोलत नसले आत्तापर्यंत तरी त्यांनी सांगितलं आहे शरद पवार जे आदेश देतील ते शिरसंधान मानून मी काम करेन आणि विजय संपादन करून दाखवेल असा विश्वास श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केलेला आहे. यामुळं सध्या उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांच्या गोटात एकच शांतता आहे की पुढचा उमेदवार जर श्रीनिवास पाटील असतील तर उदयनराजे भोसले यांच्यासाठी ही निवडणूक खूप जड जाईल एवढं मात्र नक्की आहे.